साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज गौरी ज्वेलर्स आणि गोल्ड फायनान्स याचं स्थलांतर व शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी मंचावर उपस्थित आमचे सहकारी मित्र सन्माननीय चेतनसिंह केदार साहेब, सन्माननीय या तालुक्याचे युवा नेते, उद्याचं भविष्य आमचे सहकारी मित्र सन्माननीय दिग्विजय दादा, आमचे मार्गदर्शक या शहराचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुरेशप्पा माळी, सन्माननीय भारतजी बनकर, सन्माननीय रमेश तेली, सन्माननीय विजय बाबर, विलास इंगळे, मच्छिंद्र इंगळे, सन्माननीय राजाराम शिंदे, सन्माननीय स्मिता सुतार मॅडम, सन्माननीय उमेशजी जाधव, सन्माननीय संजय काटकर, सन्माननीय धनंजय जोशी, सन्माननीय अलमगीर तांबोळी आणि उपस्थित इंगळे कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व वडीलधारी मंडळी, तरुण सहकारी मित्रांनो, माता भगिनी, 2012 साली गौरी ज्वेलर्सचं याच शहरामध्ये एक दालन सुरू झालं आणि आज 2025चा दसरा आहे आणि स्वतःच्या खाजगी जमिनीवरती स्वतःची चांगली इमारत उभा करून या ठिकाणी स्थलांतरित शुभारंभाचा हा कार्यक्रम आहे। प्रस्ताविकामध्ये काकांनी सांगितले की शेजार धर्म पाळला पाहिजे। काका, या शहराचं आणि तालुक्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी पंढरपूरचे मंगळवेळेचे अधिकारी सुद्धा या शहरामध्ये राहायला येतात। चेतनसिंह केदार साहेबांनी सांगितलं की या शहरामध्ये व्यावसायिक म्हणून व्यावसायिकदार ज्यावेळेस येतात, स्वतःचा व्यवसाय उभा करतात, त्यावेळेस स्वतःचं गाव विसरून याच ठिकाणी मतदार लावणारे असंख्य व्यावसायिकदार या शहरामध्ये आहेत। निश्चितपणे या तालुक्याला एक वेगळा संस्कार आहे। या ठिकाणी गोरगरीब जनतेला एक संरक्षण, शांतता आणि आनंदात संसार करण्यासाठी या तालुक्यामध्ये सर्वच नेते मंडळींनी कष्ट घेतलेले आहे। निश्चितपणे भविष्य काळात सुद्धा आपल्या या स्थलांतरित या दालनामध्ये सुद्धा गौरी ज्वेलर्सची भविष्य काळामध्ये भरभराट होईल, हा मला विश्वास आहे। या मानदेश पट्ट्यातली आपली जी कष्टकरी जनता आहे काका, तर निश्चितपणे या देशात